ओके. सो कंटेनर्स क्रिएट केलेत आपण. ठीक आहे. तर डॉकर कंपोज बघतोय आणि पूर्ण इमेजेस पुल केल्यानंतर काय झालेलं आहे, कंटेनर्स आपले क्रिएट झालेले आहे. बट इथे तुम्हाला दिसेल त्याने काय केलेलं आहे, टर्मिनल कॅप्चर केलेलं आहे. ओके. तर डॉकर रन केल्यानंतर आपण काय करतो, डॉकर -d यूज करतो. कशासाठी यूज करतो, डिटॅच मोड मध्ये करण्यासाठी, राईट. तर इथे सुद्धा आपल्याला डॉकर कंपोज सोबत डिटॅच मोड यूज करावा लागेल. सध्याच्या कंडिशनला बघा, चारही कंटेनर्स मी आता स्टॉप केलेले आहे. दिसतंय इथे जे आपले 4 कंटेनर क्रिएट झाले होते ते आता स्टॉप कंडिशन मध्ये गेलेले आहेत. सो डॉकर पीएस ने तुम्ही ते चेक करू शकता. PS-A दिसतंय चारही कंटेनर. ठीक आहे. तर आता आपण काय करणार, डॉकर कंपोज करणार, अप करणार आणि -d करणार. -d मीन्स काय होईल, आपलं आता जे टर्मिनल कॅप्चर झालं होतं ते कॅप्चर होणार नाही, पूर्ण कंटेनर्स बॅकग्राऊंड मध्ये रन होणार. सो डॉकर कंपोज d, सी स्टार्टिंग डॉकर कंटेनर वेब 1 httpd सर्व्हर tomcat-app and then mysql. झाले चारही कंटेनर क्रिएट आणि डॉकर पीएस करून आता चेक करा. तुम्हाला काय दिसेल, रनिंग कंटेनर्स दिसतील जे 4 तुम्ही कंटेनर क्रिएट केलेले आहेत. आणि यामध्ये तुम्हाला जर याला एक्सेस करून बघायचं असेल, ऑफकोर्स तुमच्या EC2 इन्स्टन्स असेल तर तुम्ही काय करणार, सिक्युरिटी ग्रुप मध्ये पोर्ट्स अवेलेबल करणार आणि काम करणार. बट इथे काय करावं लागेल, इथे पोर्ट वाला सेक्शन कुठे गेलं ते, इथे हाईट झालेलं दिसतंय मला. इकडे आहे आणि ट्रॅफिक पोर्ट मध्ये जाणार आणि याला एक्सेस करून बघणार. जे पण तुमचे पोर्ट नंबर आहे, पहिला पोर्ट नंबर 80 वर काय आहे एक्सेस करून बघा, Nginx आहे. दुसरा पोर्ट नंबर वर काय आहे 80 वर एक्सेस करून बघतोय. 80 वर काय आहे, टॉमकॅट वाला असेल. ठीक आहे. सी आहे टॉमकॅट वर्किंग मध्ये. देन त्यानंतर 81 पोर्ट नंबर चालेल का इथे, तो 81 नंबर, सी 81 नंबर पण आहे. डिस्टिंग डॉकर फाईल हे आपण केलेला होता HTTPD चा काल परवा मध्ये. क्लिअर. 3 कंटेनर झाले. आता मायस्क्वेलचा कंटेनर आपण एक्सेस घेतो है ना, मायस्क्वेलचा तर आपण एक्सेस घेतो. तो इथून आपल्याला ऑनलाईन दिसणार का, यामध्ये गुगल वरून दिसणार का, नाही. तो एक्सेस करतो ना, तो डेटाबेस सर्व्हर आहे. सो ऑलमोस्ट आपले कंप्लीट डॉकर कंपोज फाईल एक्झिक्यूट झालेली आहे. काय कन्फ्युजन इथे, काही नाही. ठीक आहे. तर -d कसं यूज करायचं ते समजलं. आणि नेक्स्ट आता यामध्ये आणखी एक टर्म यूज करावी लागेल. जर तुम्हाला हे कंटेनर नकोय तर तुम्ही काय करणार, लॉग्स बघायचे आहे तर डॉकर कंपोज लॉग्स. देन त्यानंतर आता हे कंटेनर्स तुम्हाला नकोय, झालं तुमचं काम, तर तुम्ही काय करणार, यांना टर्मिनेट करणार ना. तर टर्मिनेट करण्यासाठी काय करावं लागेल, तर डॉकर कंपोज. टर्मिनेट करण्यासाठी डॉकर कंपोज डाऊन. ऑपच्या ऐवजी काय करायचं, डाऊन. डाऊन केल्यानंतर पूर्ण कंटेनर्स काय होतील, स्टॉप होतील. ठीक आहे, दिसलं. आणि जे पुराने होते स्टॉप कंडिशन मध्ये ते पूर्ण डाऊन करून टाकलेले आहे. तर डॉकर PS-A करून चेक करा. आता कंटेनर दिसतात का कुठले, नाही. तर हा एक बेनिफिट आहे की कंटेनर डिलीट करायची पण तुम्हाला सिंगल करून करायची गरज नाहीये. तुम्हाला पूर्ण करायचे, पूर्ण एका कमांड मध्ये होऊन जाते. कन्फ्युजन आहे काही नाही. डॉकर कंपोज अप -d केलं तर परत तुम्ही ते कंटेनर स्टार्ट करणार, बट बॅकग्राऊंड मध्ये आणि व्यवस्थित ते रनिंग मध्ये पण राहणार. डॉकर कंपोज लॉग्स -f. सो लॉग्स मध्ये अच्छा काय होतं, डॉकर कंपोज मध्ये लॉग्स बघायचे असेल तर आपण आता बघितलंय. डॉकर कंपोज काय होतं ते लॉग्स आणि -f. इथे काय दाखवलं त्यांनी, कमांड आर्ग्युमेंट. अच्छा, तर ठीक आहे. अननोन शॉर्ट फ्लॅग डॉकर कंपोज लॉग्स हायफन यूज आहे का,
नाही, हायफन तर नाही आहे इथे, लॉग्स आहे. फ्लॅग फॉलो द लॉग स्ट्रीम इन द रिअल टाइम. हे ठीक आहे, बघू ऑप्शन्स यूज करून बघा. वेब, ओके. तर इथे तुम्हाला कंटेनरचं नाव पण द्यायचं आहे. आपण थोडंसं इथे कंटेनरचं नाव देत नाही आहोत, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आपल्या पहिल्या कंटेनरचं नाव काय आहे? वेब. सो ठीक आहे, वेब पाहिलं तर पाहिजे इथे. कंटेनर क्रिएटेड आहे ना, अप केलेत ना. अप आहेत आपले कंटेनर्स. ठीक आहे, काय हरकत नाही. कमांड्स मध्ये तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे बघावं लागेल. लॉग्स हायफन हायफन हेल्प वगैरे करून बघावं लागेल आणि त्याचे ऑप्शन्स काय अवेलेबल आहेत ते चेक करायचे आणि देन त्याला यूज करायचं. ठीक आहे, काही कन्फ्युजन नाही ठेवायचं. ठीक आहे, हां. तर डॉकर कंपोजचा कन्सेप्ट आपला इथे संपलेला आहे. आता एक नवीन कन्सेप्ट बघू आपण, तो म्हणजेच नेटवर्क्स. क्लिअर? आता कन्सेप्ट कोणता आहे आपला? डॉकर नेटवर्क्स. आता डॉकर नेटवर्क्स काय आहे सर? तर तुम्हाला व्हीपीसी माहिती आहे. सो हिअर इज द नेटवर्किंग ओव्हरव्ह्यू. येस. सो न्यू टॉपिक आपण बघतोय कोणता? डॉकर नेटवर्क. तर कंपोज आपण बघितलाय, तुम्हाला इझिली अंडरस्टूड झालेला आहे. त्याच पद्धतीने डॉकर नेटवर्क सुद्धा खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे यामध्ये. याला कम्पेअर करत चालायचं कशासोबत? व्हीपीसी सोबत. व्हीपीसी काय करतो? जर आपल्याला आपण आपला स्वतःचा व्हीपीसी क्रिएट करत नाही तर सगळे इन्स्टन्सेस कुठे क्रिएट होतात? बाय डिफॉल्ट इन्स्टन्स व्हीपीसी मध्ये क्रिएट होतात ना. तर इथे सुद्धा जे आपण आतापर्यंत काम केलं आहे हे बाय डिफॉल्ट नेटवर्क मध्ये केलेलं आहे. एक डिफॉल्ट नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत डॉकरचं काम केलेलं आहे. ठीक आहे. तर नेटवर्क ऍक्च्युली काय करतो? व्हीपीसी ऍक्च्युली काय करतो ते सांगा. व्हीपीसी ऍक्च्युली काय करतो? आयसोलेट करतो ना तुमचे कंटेंट, तुमच्या इन्स्टन्सेसला. एक इन्स्टन्स दुसऱ्या व्हीपीसी मधल्या इन्स्टन्सला कनेक्ट करू शकेल का? जोपर्यंत आपण कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करणार नाही तोपर्यंत नाही. तर सेम कन्सेप्ट इथे पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथे पण आपल्याकडे काय आहे? नेटवर्क आहे. सेपरेट नेटवर्क आपण क्रिएट करणार. त्या सेपरेट नेटवर्क मध्ये तुमचे काय असणार? कंटेनर्स असणार. क्लिअर? आणि त्या नेटवर्क मधला कंटेनर दुसऱ्या नेटवर्क मधल्या कंटेनरला कनेक्ट करू शकणार नाही. आयसोलेशन्स, सिक्युरिटी. अंडरस्टूड? सो सेम व्हीपीसी वाला कन्सेप्ट इथे अप्लाय करून बघायचा आणि इझिली समजेल तुम्हाला. काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. क्लिअर होतं ना व्हीपीसी? आणि तो कन्सेप्ट जर इथे लावला तर सेम बेनिफिट्स इकडे तुम्हाला अप्लाय करायचे. तर इथे आता काय करणार सर? डॉकर नेटवर्क. बट डॉकर नेटवर्क मध्ये याचं काय काय आहे ते आपण बघून घेऊ. राईट? तर इथे आपल्याकडे काही इंजिन्स दिलेले असतात. डॉकर नेटवर्कचे काही ड्रायव्हर्स दिलेले आहेत. ते ड्रायव्हर्स इथे काम करतात. हे आधी अंडरस्टूड करणे आवश्यक आहे. कळलं? जसं व्हीपीसी मध्ये अशा पद्धतीचं काही नाहीये. बट आता हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क यांनी डिवाइड केलेलं आहे ड्रायव्हर्स मध्ये. क्लिअर? की जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा यूज करा. ओके. तर इथे बघा, डॉकर इंजिन हॅज अ नंबर ऑफ नेटवर्क drivers as well as the default bridge on Linux and the following built-in network drivers are available. Mostly किती असतात? तर मोस्टली ब्रिज, होस्ट आणि नन हे 2-3 अवेलेबल असतात. बाकीचे आपण एक्स्ट्रा क्रिएट करू शकतो ऍज पर दी रिक्वायरमेंट. तर नेटवर्कची एक ऑफिशियल definition बघून घ्या. कंटेनर नेटवर्किंग refers to the ability of containers to connect to and communicate with each other and with non-docker network services. कळलं? ठीक आहे. एकदम इझी आहे. जे आपण आतापर्यंत बोललोय तेच आहे. बाय डिफॉल्ट कशामध्ये होतं? तर डिफॉल्ट वाला जो एक नेटवर्क असेल त्यामध्ये आपले सगळे कंटेनर्स क्रिएट होतात. बट एखादं नेटवर्क सेपरेट नेटवर्क क्रिएट करायचा कसा? त्यामध्ये सेपरेट कंटेनर ऍड कसा करायचा हे आपल्याला शिकणे आवश्यक आहे. तर
सर्वात आधी आपण काय बघणार, ड्रायव्हर्स बघणार. तर इथे काय दिलेलं आहे, ब्रिज. तर आपल्या इकडे जर आपल्याला चेक करायचं असेल सर नेटवर्क आता कोणते कोणते आहे बघायचं आहे, कसं करणार, तर सिंपल आहे, डॉकर नेटवर्क कमांड यूज करायची. डॉकर नेटवर्क एलएस करणार. तर एलएस मध्ये तुम्हाला दिसेल ब्रिज, डॉकर डिफॉल्ट आणि होस्ट आणि नन. तर मी हेच तुम्हाला सांगितलंय, एक असतो ब्रिज, एक असतो, हा ठीक आहे, डॉकर डिफॉल्ट वाला दिलेला आहे, होस्ट आहे आणि नन. क्लिअर, ओके. सो आता आपले जे काही कंटेनर्स क्रिएट होत आहेत, डॉकर पीएस आपल्याकडे कंटेनर अवेलेबल आहेत. एखाद्या कंटेनरचा इन्स्पेक्ट करा, डॉकर इन्स्पेक्ट, कंटेनरचा इन्स्पेक्ट करा दिस, ठीक आहे. काय नाव आलं याचं, डॉकर अंडरस्कोर, हा हे नाव आहे ना. तर आपण याला काय करू, इन्स्पेक्ट करू, डॉकर इन्स्पेक्ट स्टक झालं. व्हेरी गुड, रिकनेक्ट झालेला आहे. डॉकर इन्स्पेक्ट आणि कंटेनरचं नाव एंटर. ओके. तर यामध्ये नेटवर्क वाल्या सेक्शनवर बघा, नेटवर्क वाल्या सेक्शनवर तुम्हाला दिसेल की हा आता ऍक्च्युली कोणत्या नेटवर्क मध्ये आहे. क्लिअर. तर नेटवर्क मध्ये इथे दिसतंय का, नाही, इथे तर नाव दिसतंय, आयपी ऍड्रेस दिसतोय. देन त्यानंतर इकडे बघा कुठे आहे, डॉकर डिफॉल्ट. कोणत्या नेटवर्क मध्ये सध्याचा, हा डॉकर डिफॉल्ट. आता जे पण कंटेनर्स विदाउट एनी डॉकर नेटवर्क असोसिएशन आपण क्रिएट केलेले आहे ते सगळे कुठे असणार, डिफॉल्ट नेटवर्क मध्ये. अंडरस्टूड. तर आता सर आपलं नेटवर्क सेपरेट क्रिएट करायचं आहे, जसं आपण सेपरेट व्हीपीसी क्रिएट करतो, तर इथे काय करणार, तर डॉकर नेटवर्क क्रिएट कमांड कोणती आहे, डॉकर नेटवर्क क्रिएट, ठीक आहे. आणि माय वर्क समथिंग लाईक दिस. ओके. देन सिंपल क्रिएट. बघा एक नेटवर्क क्रिएट झालंय. आता चेक करायचं असेल तर कसं करायचं, तर डॉकर नेटवर्क एलएस सी, इथे माय वर्क नावाने एक नेटवर्क क्रिएट झालेलं दिसतं. पण कोणत्या टाईपचं नेटवर्क क्रिएट झालेलं आहे, तर ब्रिज टाईपचा. तर हा ब्रिज टाईपचा नेटवर्क इकडे बाय डिफॉल्ट क्रिएट होता. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल ब्रिज ड्रायव्हर हा आता ऍक्च्युली काय करतोय, नल होस्ट हे काय आहे तर हे समजून घेणे आवश्यक. सो लेट्स कम बॅक टू दिस. तर ब्रिज काय असतो, तर डिफॉल्ट नेटवर्क ड्रायव्हर असतो. ब्रिज काय असतो, डिफॉल्ट नेटवर्क ड्रायव्हर. देन आता होस्ट काय असतो सर, होस्ट काय असतो, तर आपला जो कंटेनर क्रिएट होतोय तो कंटेनर, त्याला जो आयपी रेंज वगैरे राहणार, आयपी रेंज एकदम सिमिलर राहणार तुमच्या होस्ट मशीन्सनुसार, किंवा त्याला आयपी ऍड्रेस राहणार पण नाही, तो डायरेक्टली कॉन्फिगर होणार कोणासोबत, तुमच्या होस्ट मशीन सोबत. तर इथे तुम्ही बघताय तर होस्ट वाला एक दिलेला आहे, क्रिएट करायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. तर क्रिएट करायची गरज नाही आहे. हा जर असेल होस्ट तर याला तुम्ही इन्स्पेक्ट करून चेक करा, डॉकर इन्स्पेक्ट. आपल्याला नेटवर्क इन्स्पेक्ट करायचं आहे, तर मी इथे काय करतोय, फक्त होस्ट और त्याचा नेटवर्क आयडी बघा, डॉकर होस्ट लिहिलोय, पण इथे तुम्हाला कुठला इंटरनल आयपी ऍड्रेसेस वगैरे काही दिसत आहेत का, नाही दिसत आहे, कारण यामध्ये नाहीये. आणि तेच जर का तुम्ही ब्रिजला केलं और माय वर्क आता आपण जो क्रिएट केला, तर याला बघा इथे सबनेट आणि गेटवे दिलेले असतात आहे. तर ब्रिज मध्ये आयपी रेंजेस वगैरे दिलेले आहे, बट होस्ट मध्ये आहे का, नाही. कारण हा जो होस्ट नेटवर्क आहे, हा जो किलर कोड आहे, इथे जो नेटवर्क चालू आहे त्यासोबत काय कॉन्फिगर्ड आहे. तर इथे जो पण आपण कंटेनर क्रिएट करणार होस्ट मध्ये, तो कोणासोबत कॉन्फिगर होईल,
होस्ट मशीन सोबत कॉन्फिगर होईल. कळलं? त्याला आयपी रेंज राहणार का? नाही. सर मग एखाद्या नेटवर्क मध्ये कंटेनर क्रिएट कसा करायचा? राईट ना. एखाद्या नेटवर्क आता आपण जर क्रिएट केला आहे माय नेटवर्क, माय वर्क, तर यामध्ये आपण कंटेनर टाकणार कसा? करेक्ट आहे? कन्फ्युजन आलं? तर सर सिंपल काय करायचं, डॉकर रन करणार, -d करणार, -p करायचे करा, नाहीतर नका करू. पण इथे आता मला त्या नेटवर्क मध्ये पाठवायचं आहे तर नेटवर्क नेटवर्क कोणता नेटवर्क पाहिजे मला? माय वर्क इक्वल्स टू द्यायचं आहे बहुतेक. येस. आणि देन यामध्ये मला HTTPD पाहिजे. सो एंटर करतोय. HTTPD नव्हतं त्याच्याकडे, तो पुल करणार आणि देन त्यानंतर आता तो काय करेल, एक कंटेनर क्रिएट करेल जो की कुठे असेल, माय वर्क वाले नेटवर्क मध्ये असणार. तर इथे तो दिसेल का? इथे दिसेल का? इथे आपल्याला तेच दिसणार जे आपण क्रिएट केलेले आहे. अप आहे, ठीक आहे, इथे दिसतोय हा HTTPD. ठीक आहे. नेटवर्क असाइन नाही केलं आहे, -n ने करतात की कसं करतात आपण कमांड चेक करून घेऊ. A little confusion, or see I have commands written here. सो एखाद्या नेटवर्क मध्ये कंटेनर कसा क्रिएट करायचा, -, बहुतेक त्यामध्ये इक्वल्स टू आहे की नाहीये ते चेक करून घेऊ. ठीक आहे, बघावं लागेल. -, नेटवर्क ते यूज करतात, त्याचा -n यूज करतात, त्यानंतर ना आपण चेक करू शकतो. तर त्याआधी आपण काय करणार, सिंपल ह्या जे ड्रायव्हर्स आहे ते डिस्कस करून घेऊ. ब्रिज समजलं, बाय डिफॉल्ट असेल, जे पण कंटेनर असेल ते तिथे. होस्ट समजलं, होस्ट काय असेल, रिमूव्ह द नेटवर्क आयसोलेशन, शेअरिंग द होस्ट नेटवर्क नेम स्पेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ बट सॅक्रिफायसिंग आयसोलेशन. कळलं काय होत आहे? हा तर आपला जो कंटेनर आहे, हा कंटेनर कोणासोबत कॉन्फिगर होतोय? सिम्पली तुमच्या होस्ट मशीन सोबत, ज्यावर तुमचं डॉकर चालू आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की त्याचं आयसोलेशन जे त्याला आयपी सेपरेट मिळायला पाहिजे तो मिळत नाही. नन मीन्स काय? तर त्याला कुठलाही नेटवर्क राहणार नाही, कुठलाही आयपी ऍड्रेस राहणार नाही, तो त्याचा एका कोपऱ्यात जाऊन पडून राहणार. कळलं? एकदम इझी आहे. ओव्हरले, आता ओव्हरले मध्ये काय होतं, तर ओव्हरले मध्ये जसं आता आपण इथे डॉकर चालवतोय माझ्या लॅपटॉप मध्ये, तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये डॉकर चालवताय, तर त्या दोन लॅपटॉप मध्ये जर कनेक्टिव्हिटी करायची असेल, म्हणजे तिकडे डॉकर हब चालू आहे, डॉकर डिमन चालू आहे, इकडे एक डॉकर डिमन चालू आहे, आणि दोन डॉकर डिमन्स मध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर एक नेटवर्क युज केला जातो, कोणतं? ओव्हरले नेटवर्क. कळलं का? मल्टी डॉकर डिमनला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी ओव्हरले नेटवर्क यूज केला जातो. सो सध्या आपण नाही करू शकतोय कारण मल्टिपल डिमन्स पाहिजे त्याला, तर आपण सोडून देऊ. मॅक व्हीलॅन. आता मॅक व्हीलॅन काय असते? मॅक व्हीलॅन काय असते? आपल्या कंटेनरचा जो मॅक ऍड्रेस आहे तो कॉन्फिगर करतो आपण डायरेक्ट राउटर सोबत. कळलं का? काय लिहिलंय मी? असाइन अ मॅक ऍड्रेस टू कंटेनर making it appear as a physical device on the network and bypassing MAC. तर आपण डायरेक्टली काय करणार, याला कॉन्फिगर करणार, कोणा सोबत करणार, तर राउटर सोबत करणार, युजिंग इट्स मॅक ऍड्रेस. ओके. आणखी एक आहे जो इथे लिहिलेला नाहीये, तो म्हणजे आयपी व्हीलॅन. सो आयपी व्हीलॅन कशासाठी यूज होतं, तर आयपी व्हीलॅन, सो एक्सटर्नल कनेक्ट कंटेनर्स टू द एक्सटर्नल व्हीलॅन. तर तुमच्याकडे आता हे व्हीलॅन वगैरे काय आहे, व्हर्च्युअल लोकल एरिया नेटवर्क, तुम्हाला माहिती आहे नाही आहे, आय डोंट नो. बट जर तुमच्याकडे क्रिएटेड असेल तर त्याला तुम्ही काय करणार, कनेक्ट करणार कंटेनरला, तुमच्या पद्धतीचा आयपी रेंज प्रोव्हाइड करणार, तुमच्या
रिक्वायरमेंट नुसार जो आयपी रेंज तुम्हाला इथे द्यायचा आहे या कंटेनर्सला, तर इथे तुम्ही त्या कंटेनर्सला तो आयपी रेंजेस प्रोव्हाइड करणार. क्लिअर? ओके. सो हे जे ड्रायव्हर्स आहे, हे ड्रायव्हर्स यापैकी तीन चार डिफॉल्ट मध्ये येतात आणि बाकीचे आपल्याला क्रिएट करायचे असतात. तर सर्वात आधी हे समजलं का ते सांगा. ब्रिज होस्ट काय असेल, रिमूव्ह द नेटवर्क आयसोलेशन बिटवीन कंटेनर अँड डॉकर होस्ट. ठीक आहे. नन मीन्स कम्प्लिटली आयसोलेटेड, त्याला काही तो होस्ट ना सोबत कोणासोबत बोलू शकत ना, काही करू शकत ना, काही करू शकत. तो त्याचा लॅपटॉप घेणार आणि एका कोपऱ्यात जाऊन बसणार असं. ठीक आहे. हा, बाकी समजलं इथे. तर कमांड्स मध्ये हा सी हायफन नेटवर्क नेम दिलेला आहे इक्वल्स टू GW नेट. ओके. सो आपण थोडी चूक केली आहे नेटवर्क असाइन करताना, त्यामुळे तो इथे दिसतोय डिफॉल्ट नेटवर्क मध्ये हायफन नेटवर्क. Docker run network connect -d name equals to gnet. Name equals to my work. होईल का? ठीक आहे. इथे दिसतंय. तर आपण हा कुठे आहे, डॉकर इन्स्पेक्ट आणि याचं ID पेस्ट. लेट्स सी याचा नेटवर्क कोणता आहे ते चेक करून घेऊ. माय वर्क. सी माय वर्क आहे बहुतेक इथे आपल्याला दिसत आहे, बट नेटवर्क कोणता आहे, माय वर्क. क्लिअर आहे. म्हणजे आपली कमांड ती पण व्यवस्थित आहे, जे आपण आधी यूज केली आहे. आपण इन्स्पेक्ट करून चेक करू शकतो. बाकी हे जे पण कंटेनर्स क्रिएट झाले असणार आहे ते तिथेच क्रिएट झाले असणार आहे. फक्त मी थोडं कन्फ्यूज होतो, त्यामुळे कॉपी डॉकर इन्स्पेक्ट ओके. सी कन्सिडर चेक करा. तर आपले जे काही कंटेनर आपण आता क्रिएट केलेले आहेत, थोडं कन्फ्युजन होतं, बट ते कंटेनर्स कुठे क्रिएट झालेले आहेत, माय वर्क या नेटवर्क मध्ये. ओके. समजलं एवढं? कशा पद्धतीने तुम्हाला करायचंय काम समजलं. आता याचा आयपी बघा, आयपी रेंज बघा. हा आयपी रेंज काय आहे, 172.19 आहे. 172.19 कम्प्लिटली डिफरंट नेटवर्क. युजली आपल्या डिफॉल्ट कंटेनरचा आयपी काय असतो, 17 असतो, राईट. आणि तो कशाचा असेल, डॉकर इन्स्पेक्ट जर तुम्ही करताय, इथे नॉर्मल जे आपण कंटेनर क्रिएट केलेले आहेत, जसे की दिस वन. ओके. सो याला इथे इन्स्पेक्ट करून चेक करा. याचा आयपी रेंज काय असतो, 17. याचा 18 आहे बघा, आहे. म्हणजे हा एक नेटवर्क वेगळा आहे आणि आता आपण जो क्रिएट केला तो नेटवर्क वेगळा आहे. दोघांमध्ये कम्युनिकेशन होईल का, नाही. सो दिस इज द बेनिफिट ऑफ युजिंग नेटवर्क. इट्स समथिंग लाईक डॉकर VPC. कळलं? जसं तुम्ही AWS मध्ये VPC क्रिएट करताय, तसंच इथे तुम्हाला काय दिसणार, नेटवर्क आयसोलेशन. काही कन्फ्युजन आहे, नाही. ठीक आहे. सो डॉकर रन करतानाच तुम्ही काय करणार, कंटेनर एक पर्टिक्युलर नेटवर्क मध्ये त्याला क्रिएट करणार. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही कमांड्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. इन्स्पेक्ट करणार, तुम्ही नेटवर्कचं नाव देणार, क्रिएट करणार, नेटवर्कचं नाव देणार, कनेक्ट करणार नेटवर्कला एक कंटेनर. जर तुमच्याकडे एखादा कंटेनर ऑलरेडी क्रिएटेड आहे,
जसं की आता हा कंटेनर क्रिएटेड आहे, कोणता, हे बाकीचे कंटेनर आपण आधी क्रिएट केलेले आहेत ना. तर यापैकी एखादा कंटेनर आपल्याला कुठे कनेक्ट करायचं आहे, आपल्या स्वतः जो क्रिएट केला आपण मायवर्क नेटवर्क त्यामध्ये. तर त्यासाठी कमांड कोणती यूज करणार, डॉकर नेटवर्क कनेक्ट मायवर्क आणि सिंपली काय देणार, कंटेनर आयडी और इट्स नेम, राईट. तर एकदा चेक करून घ्या कमांड व्यवस्थित लिहिली का तुम्ही. कनेक्ट नेटवर्क नेम आधी आहे आणि देन कंटेनर नेम आहे. सो आपण प्रॉपर लिहिलेलं आहे आणि याला एक्झिक्यूट करा. ठीक आहे. याला परत काय करणार आपण, इन्स्पेक्ट करणार आणि ट्राय करणार याला नेटवर्क कोणता आहे, कनेक्ट कोणता झालाय ते चेक करण्यासाठी. तर इन्स्पेक्ट, सो नेटवर्क आता कोणता कनेक्ट झाला याला, माय वर्क. आणि वरती आणखी एक नेटवर्क दिसतोय, तो कोणता नेटवर्क आहे, डिफॉल्ट. याचा आयपी रेंज 18 आणि आणखी दुसरा आयपी कोणता भेटला याला, दुसरा नेटवर्क मधला दुसरा आयपी मिळाला ना. तर याला जर आपण आता कॉल केलं 172.19.0.5 तर एक्सेस मिळतोय की नाही. हा, तर आता हा एक कंटेनर दोन नेटवर्कचा पार्ट आहे, कळलं. तर जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करून घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, त्या नेटवर्क मध्ये या कंटेनरला ऍड करावं लागेल. कसं करतात समजलं, इझी आहे. या आयपी थ्रू तुम्ही कॉल करून बघितलं, तुम्ही या आयपी थ्रू पण कॉल करून बघा, तर काम होईल. समजलं. काय आहे 18.0.2 4 आहे का, काय आहे त्याचं 4 सी आहे. तर या पद्धतीने तुम्ही एक कंटेनर दोन नेटवर्क्स मध्ये ऍड करू शकता. तर सर कनेक्ट केलं आहे बट मला तिथून डिस्कनेक्ट करायचं आहे, तर अगेन डिस्कनेक्ट कमांड आहे. सर मला नेटवर्क पाहिजेच नाही, मला डिलीट करायचं आहे, तर आरएम कमांड आहे. प्रून कमांड जर अननेसेसरी तुमच्याकडे नेटवर्क्स बनलेले आहेत आणि तुम्हाला डिलीट करायचे असेल तर तुम्ही काय यूज करणार, प्रून कमांडचा यूज करणार. इझी आहे. इथे काही कठीण वाटतं का, नेटवर्क्स मध्ये काही कठीण आहे का, सगळं समजलं पक्का. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय, नेटवर्क वाला पोर्शन समजला का. हाय लेवलवर जायची गरज नाहीये, जेवढ्या गोष्टी मी सांगितलेल्या तेवढ्या इनफ आहे. यामध्ये अंडरस्टँडिंग आली, प्रॉपर कसं काम करते ते समजलं, व्हेरी गुड. सो इथेच आपण थांबू.